हॅलो, हाय फ्रेंड्स. आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि मी इकडे बघा नेटची 1 मीटर कापड आहे आणि मी इकडे बाई कटिंग करून घेत आहे. पहिला मी पेपर कटिंग करून घेतलं, कारण पेपर ना व्यवस्थित माप वगैरे टाकून पहिला पेपर कटिंग करून घ्यावं लागतं. आणि मी ते नेटच्या कापडवरती पेपर ठेवून बघा पहिला मी माप हे करून घेतलेलं आखून असे. आणि हा जाळीच्या कापडावरती बघा चॉक अजिबात दिसत नाही, त्यामुळं बघा थोडंसं रेषा पण दिसत नाही आहे कापडावरती. आणि थोडंसं टिक करून घेतला पेपर आणि पेपर ठेवून मी थोडंसं टिक करून घेतला. आणि मग हे बघा मी इकडं नेटचं कापड आहे ना, मी कटिंग करून घेत आहे. आणि डायरेक्ट जर कापडावरती माप टाकलं ना तर एकतर त्या कापडावरती चॉक देत नाही, त्यामुळं. आणि मग मी पेपरवरती पहिला माप वगैरे टाकून घेतलं, नंतर मग मी पेपर ठेवून थोडंसं टिक करून घेतलेलं कापडावरती. आणि मी अशी 2 बाई बघा कटिंग करून घेतले. आणि खरं तर ना नेटचे असल्यामुळं ना थोडं लईच वेळ लागतो आणि प्लेन कापड असले की लवकर होतं. हा नेटचे कापड कसं सरकतं सारखं, आणि त्यामुळे मी 2-3 पिना पण लावलेली बघा. पिनअप करून घ्यावं लागतं असं. आणि मस्त असं बघा 2 बाई कटिंग करून घेतलेले. आणि हे बघा इकडं ते पिनअप केलेली सगळं मी पिना काढून घेते इकडं. हे बघा मस्त असं तयार झालेले 2. आणि ना बाई लावताना बघा ते ड्रेसचं ना तिथे बाईची तर मी थोडीशी शिलाई काढून घेणार आहे. हाय हॅलो, हे बघा मी आता बाई लावते टॉपची. आणि हे बघा मी बाई कटिंग केले, तुम्हाला दाखवते. हे बघा मी अशी बाई कटिंग केले, नेटची आहे. आणि ते नेटचे ना आणि त्याची ओढणी आहे, त्या ओढणीचं डिझाईन आहे ना मला ते बाईला लावायचं आहे पुढं. आणि अशी बघा, हे बघा अशी ओढणी आहे त्यांची आणि त्याच्या ना पुढे अशी डिझाईन आहे बघा अशी. हे बघा हे कटिंग करून ना बाईला डिझाईन लावायचं आहे पुढं. मी तुम्हाला आता शिवून दाखवते. हे बघा अशी हा डिझाईन आहे ना, ते पुढे इथे लावायचं आहे हाताला. हे बघा माझं कटिंग करून झालेलं आहे 2 बाई. आणि मी आता लावून घेते इकडं. पहिला मी तो डिझाईन जोडून घेते इकडं. आणि ते ओढणी आहे ना, ते ओढणीच्या खाली अशी डिझाईन होते ना, ते डिझाईन जॉईंट करायचं होतं कापडाला. आणि हे बघा थोडंसं मी शिलाई पण काढून घेतले बघा. थोडं असं थोडं म्हटलं तरी पण कसं व्यवस्थित लावता येणार नाही, म्हणून मी थोडं जास्त शिलाई काढलं आहे, म्हणजे परफेक्ट बसतं. आणि हे बघा अशी कटिंग करून घेते मी ओढणीला. तो काय पुढं डिझाईन होता ना, मी ते अशी कटिंग केलं आणि तो आता बाईला जॉईंट करायचा आहे. हे बघा तुम्हाला आता मी व्हिडिओमध्ये दाखवते. हे बघा डिझाईनचा मध्यभाग घेतला आणि तो मध्यभाग ठेवून ना अशी बाईला जॉईंट करून घ्यायचा. हे बघा मी पण असं बाईचा पण मध्यभाग घेतला आणि ते डिझाईनचं पण मध्यभाग घेऊन ना मग असं जॉईंट करून घेते. आणि नेटचे कापड असल्यामुळं कापड सरकत जातं सारखं, आणि थोडं मध्ये हे करायचं, पिनअप करून घ्यायचं आणि मगच एक बाई जॉईंट करून घ्यायचं. आणि नवीन असले की नाही ते नेटचे कापड कसं व्यवस्थित लावता येत नाही, त्यामुळे थोडं पिनअप केलेलं चांगलं. हे बघा माझी मधोमध मी एक पिनअप लावलेलं आहे. आणि मग नंतर मग थोडंसं शिवून झालं ना मग ते मी पिनअप काढून घेते, कारण नेटचे कापड सारखं सरकतं, त्यामुळं पिनअप केलेलं कधीही चांगलं. हे बघा असे हळूहळू मी शिलाई घेत आहे, कारण जो मेन पॉईंट आहे ना डिझाईनची, तो डिझाईनच्या वरती असं शिलाई आली पाहिजे. थोडं जरी तुम्ही वर घेतलात ना मग तो शिलाई तुम्हाला वरच्या बाजूला दिसणार, त्यामुळं बघा मी बरोबर त्या लाईनीनंच येत आहे. हे बघा अशी मधोमध मी असं कापड ठेवून मस्त असं मी डिझाईन जॉईंट करून घेतलं. हे बघा हा आहे सरळ भाग आहे. हा बघा सरळ भागावरती जरासुद्धा शिलाई वरती आल्या नाही आहे. आणि मी जॉईंट केले त्या
उलट्या भाग आहे हे बघा, असे उलट्या भाग ठेवून मी आता बाई जोडून घेतले. आता मी डबल शिलाई मारून घेते. कधी पण ना डबल शिलाई मारावीच लागते, तर व्यवस्थित बसतं. सिंगल मारलात की एकतर नेटचं कापड आहे, कधी पण शिलाई निघू शकतं. त्यामुळं ह्याच पद्धतीने मी दुसऱ्या बाईचं पण डिझाईन जॉईन करून घेते. आणि जे दोन्ही बाईचं पण जॉईन करून झाल्यानंतर बघा मी बाई जोडत आहे. टॉपला मी आता बाई लावून घेते. आणि बाई लावताना कधी पण बाई जोडताना अशी व्यवस्थित हळूहळू हे करायचं, नाहीतर कसं होतं ना, तो खाली हा टॉपचं एकतर वरचं डिझाईन खूप आहे, त्यामुळं तो सारखं नेटचं कापड कसं हलका असतो आणि ते कापड ठेवताना ना खाली डिझाईन जाड असल्यामुळं सारखं कापड सरकत होतं. त्यामुळं पूर्ण असं काळजीपूर्वक लावायचं. आणि हे बघा मी किती एकदम हळूहळू लावून घेते इकडं. आणि हे बघा तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी इकडे दाखवते. आणि नेटचे कापड असल्यामुळं व्हिडिओमध्ये व्यवस्थित अशी दिसत नाही आहे. हे बघा खाली मी असं व्यवस्थित एक स्टेप बाय स्टेप मी अशी हळूहळू घेत आहे. आणि जर नेटवरती नुसता नेटच्या कापडावरती शिलाईसुद्धा व्यवस्थित बसत नाही, म्हणूनच मी एकदम अशी हळूहळू लावून घेते इकडं. हे बघा एका हाताने मी मागं खेचून पण घेत आहे पुढे, आणि मग मी खाली इकडे शिलाई घेते. आणि बाई लावताना कधी पण हळूच लावायचं असतं, कारण एवढं असं फेस भेटत नाही लावायला. कारण बाई कधी पण जॉईन करताना कसं होतं ना, आपण शिलाई जी उतरवलेलं असतो ना टॉपची, तर टॉपचं शिलाई कसं थोडंसं उतरवलेलं असतं, मग असं लांब करायला पण भेटत नाही. त्यामुळं आपल्याला एकदम पूर्ण असं काळजीपूर्ण असं लावावं लागतं. हे बघा इकडे बाई लावून झाले मी, मग त्याच्यानंतर मग मी डबल शिलाई घेते बघा. आणि प्रत्येक ठिकाणी डबल शिलाई घ्यावीच लागते, सिंगल शिलाईवर चालत नाही. नेटचे कापड असो किंवा प्लेन कापड असू दे, कोणता पण डबल शिलाई द्यावीच लागते. आणि मी हे बघा डबल शिलाई पण माझं मारून झालं आहे आता. आणि सेम त्याच पद्धतीने मी आता दुसऱ्या बाई पण तिकडे जॉईन करून घेतला. जॉईन करून झाल्यानंतर बघा आता फिटिंगला पण बघा कसं करते मी. आणि जो काही एक्स्ट्रा कापड आहे ना, मी ते आता कटिंग करून घेणार आहे. जो काय आपला माप असतो ना, मुंडा माप, तो आपला इथं टाकून घ्यायचा. आणि मग त्याच लाईनीने आपल्याला एक शिलाई पहिला घ्यायची. एक शिलाई मारून घेतलात ना मेन पॉईंटला एंडिंगला, मग जो काय आपला एक्स्ट्रा कापड असतो तो सगळं कटिंग करून टाकायचं आहे. बघा माझं बघा बाहेर शक्यतो थोडंसंच कापड असतं, जास्त नसतं, पण मी थोडंसं एक्स्ट्रा घेतलेलं, कारण नेटचं कापड कसं थोडं पुढं मागं जरा सरकतो त्यामुळं. आणि हे बघा मी जिथं शिलाई उतरवली होती ना, त्याच लाईनीने मी एक लाईन पहिला घेते, नंतर मग फिटिंगचं लाईन घ्यायचं. आपण माप टाकून घ्यायचं नंतर फिटिंगचं. आता मी माप नाही घेत आहे, कारण जो का आपला आहे बघा तिथं मी शिलाई उतरलेली पहिला मी ते घेतलं. ते लाईनी पहिला मी तो शिलाई वगैरे उतरली तेवढं मी बंद करून घेतलं. बघा इकडं मी पूर्ण सगळ्याकडे शिलाई घेतली, खाली जो शिलाई उतरली तिथून पहिला ती केलं ना, मग नंतर आपली जी काही माप असतो ना, तो मापानुसार आपण फिटिंग करून घ्यायचं. हा बघा जो का खाली मी शिलाई उतरलेली होती तिथून एक लाईन घेतली, जी काही एक्स्ट्रा कापड होतं ते मी कटिंग करून टाकले तिकडं. आणि हे बघा असं मस्त मी अशी दोन्ही पण बाई माझी लावून झाले. किती सुंदर दिसते बघा टॉप, आणि डिझाईन पण बघा छान लावून झालेला आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडं तरी तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकायला भेटलंच असेल. आणि हा व्हिडिओ माझा छोटासा कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर माझ्या चॅनलवरती जर का कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि असंच तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला भेटेलच माझे.